सहारा एंटरप्राइजेस, तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी लगत असलेल्या हुपरी इथं 25 जणांचा ग्रुप दुबई फिरण्यासाठी गेला होता. मात्र अचानक निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे हे सगळेजण दुबईमध्ये अडकले होते. अखेर आज सकाळी हा संपूर्ण ग्रुप सुखरूपपणे कोल्हापूरमध्ये परतला असून त्यांच्या आगमनानं कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. आखाती देशांमधून भारताकडे उड्डाण घेणाऱ्या 2 विमानांपैकी एका विमानात कोल्हापूरचा हा ग्रुप प्रवास करत होता. दुबईमध्ये ज्या हॉटेलमध्ये ते वास्तव्याला होते त्या परिसरात हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. जीव मुठीत घेऊन या सर्वांनी दुबईहून अबुधाबीपर्यंत रस्त्यामार्गे प्रवास केला. परिस्थिती गंभीर असतानाही त्यांनी धैर्य न गमावता सुरक्षिततेला प्राधान्य दिलं. सुदैवानं भारतात येणाऱ्या 2 विमानांपैकी एका विमानाचं बुकिंग या ग्रुपनं आधीच केलं होतं. त्यामुळं त्यांना मायदेशी परतण्याची संधी मिळाली. कोल्हापूरमध्ये पोहोचताच कुटुंबियांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. वडीलधाऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताना पाहायला मिळाले. या सर्वांनी दुबईतील तणावपूर्ण परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवली. हल्ल्यानंतर आकाशात उठणारे धुराचे लोट, विमानतळावरील तणावग्रस्त अवस्था आणि आजूबाजूला निर्माण झालेली भीती त्यांनी जवळून पाहिली. या थरारक अनुभवातून सुखरूप बाहेर पडत मायदेशी परतल्यानं त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त होत आहे. दुबई सिटी तशी चांगली आहे, फिरायसाठीच गेलो तर शेवटला असं होईल असं वाटलं नव्हतं. कारण ज्यावेळी विमानातच बसलो आणि स्टार्ट झालं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हटलं मला आपल्या बाउंड्रीत गेलं, नुसत्या भारताच्या बाउंड्री जर गेलं की आपण पोचल्यागत आहे. म्हणताना जे भारत माता की जे म्हणली, जे पोचलो बाउंड्रीत, आता पोचलो असंच झालं, समाधान झालं मनाचं. दुबई पाहायला गेल्याने धमाका पाहून आलो, युद्ध पाहून आलो, धमाका पाहून आलो. गेलो दुबई पाहायला, समोरच आमच्या 100 फुटावर 100 समोरच झाला धमाका. 3 झालं, म्हणजे ड्रोन पाडले होते ते, आवाज आला त्याने मोठा. परत येईल असं वाटलं होतं? असं परत येईल असं काय वाटलं नव्हतं. विमानात बसल्यावरच की गॅरंटी झाली बाबा येईल. त्यातनं एक आपल्या बाउंड्रीत जसं आलो भारताच्या, तेव्हा समाधान वाटलं आता आपण पोचतोय. आणि महाराष्ट्रात मुंबईत उतरल्यावर कसं वाटलं? समाधान वाटलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, भारत माता की जय म्हणले, गणपती बाप्पा जय, नंतर उंदीर मामा की जय म्हणले सगळे. त्यामुळे सगळ्यांनी समाधान वाटलं, सगळे आनंदात बाहेर पडले. काल तुम्ही दुबईत होता, आज स्वतःच्या मायदेशी आणि आज परत युद्ध जोरात वाले, जिथं अडकले त्यांची भीती आहे. पण कसं वाटतं आज आम्ही आल्यामुळे वाटलं आलो ते बरं झालं कालच. म्हणजे आमचं सगळ्यांचा आशीर्वाद, पुण्य आहे कुणाची सगळ्यांचीच म्हणा. काहीतरी चांगलं काम केलं असेल त्याचं फळ मिळालं म्हणायचं. त्या हिशोबाने सगळे आलो, आम्ही आलो ते आलो. आता जे येते त्यांची म्हणजे जरा वेळ लागणार त्याच्यानी यायला, पण त्याच्यानी तो त्रास आहेच. शेवटी आमच्या देखत समोर अशी म्हणजे आजी आहे त्या रडाल्यात, त्यामुळे ती त्याच्यानी त्रास हे आहेच. परत आल्यानंतर आनंद झाला, छान वाटलं. सगळे आपल्या घरातली भेटलेत, सगळी काळजी करत होतीत. तिकडं बॉम्बस्फोट झाल्यामुळे ते घाबरत होती सगळी घरात. इराण आणि अमेरिकेचं आता सध्या युद्ध मोठ्या प्रमाणात आहे. काल तुम्ही 3 वाजता काल ह्याच टायमिंगला तुम्ही तिथं होता. आज मायदेशी आहे. युद्ध भरपूर प्रमाणात भेटले, अजून भारतीय पर्यटक तिथं अडकलेत. पण आज इथं आल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला? आजचा आनंद वाटते, चांगलं वाटतं आपल्या घरी आल्यानंतर. मग मनातली भीती गेली आपल्या इथे पोचल्यावर. आपला भारतच भारी. हां.